कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा संपन्न। जिल्हाप्रमुख पदाच्या निवडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या कोल्हापुरात पक्षांतर्गत कलहाच्या कात्रीत सापडला आहे। त्यातच नूतन जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा नुकताच पार पडला। शिवसेना सचिव विनायकजी राऊत, कोल्हापूर जिल्हा निरीक्षक आमदार सुनील प्रभू, शिवसेना प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची एकजूट दर्शवण्याचा प्रयत्न झाला। भाऊंच्या शब्दात करायला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजलेत आणि त्यामुळे हा माजरीपणा जो आहे हा दिसून येतोय। कोण मारामारी करतोय, कोण पत्ते खेळतोय, कोण तांत्रिक मांत्रिक करतोय, कोण पैसे मोजतोय। अशा पद्धतीचं हे घमेंडशाही आणि माजरीपणा या सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्ये आलेला आहे। प्रताप सरनाईक यांनी त्यांचं समर्थन केलंय। मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकाटे यांचं समर्थन केलंय। तर प्रताप सरनाईकनाच विचारलं पाहिजे की तुमचं एवढं बुद्धीचं अवमूल्यन कधीपासून झालं म्हणून। कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटली आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे म्हटले की आता ही बातमी म्हणून अनेक जण गावाला जातात। खरं आहे ते। एक आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्यामुळे अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जर भेटली, चर्चा केली तर त्याचं एक वेगळं महत्त्व असतं, ते राजकारणाच्या पलीकडचं असतं। सर काल जो उद्धव ठाकरे साहेबांनी सामनाला मुलाखत दिली त्यामध्ये सांगितले की विधानसभेच्या चुका टाळूनच पुढे गेलं पाहिजे, म्हणजे महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढणार, महाविकास बाहेर पडणार। खरं आहे, उद्धव साहेबांनी सांगितलं ते खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विड्रॉलच्या दिवसापर्यंत जो चालू होता, त्यामुळे निवडणुकीकरता जे वातावरण असायला पाहिजे, पोषकता असली पाहिजे, ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही, म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला। तसं होता कामा नये हे आमचं सर्वांचंच मत आहे। ते पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याच्याबद्दल। शिवसेना एकत्र यायची आशावर काही ठेवली नाही। लोकसभेच्या वेळी असेल, विधानसभेच्या वेळी असेल, भाजपकडून ऑफर आले ते पण भेटले। विधिमंडळ अटेंड करणारे आदरणीय सुनील प्रभू साहेब माझ्याबरोबर आहे, ते त्याच्यावर भाष्य करतील। निर्धार मेळाव्याचा कंटेंट सांगा। नाही, निर्धार मेळावा आजचा जर तुम्ही बघितलात दैदिप्यमान असा निर्धार मेळावा झाला आणि नक्कीच शिवसेनेला पुन्हा एकदा एक ताकद या कोल्हापूरमध्ये तयार झालेली आहे। आमचे उपनेते संजय पवार असतील, विजय देवणे असतील, रविकिरण इंगवले असतील, हे सगळी मंडळी पुन्हा एकदा पक्षाच्या कामाला लागलेली आहे। दोन्ही शिवसेना परत एकत्र येतील अशा पद्धतीचे ऑफर ज्या आहेत ना या सगळ्यांना येतात, परंतु निष्ठेने जे राहतात ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक, आणि त्यामुळे कोणाला कोण ऑफर देतं त्या वाऱ्यावरच्या बातम्या आहेत। आणि दानवे साहेब काय म्हणाले ते मी अजून ऐकलं नाही, परंतु त्यांच्या अंतर्मनातली काय इच्छा असेल ती बोलवली असेल। ते काय भविष्यकार नाहीत ना किंवा ज्योतिषी नाहीत, त्यामुळे बघू आगे आगे क्या होता है। संपूर्ण जे अधिवेशन आहे ते संपूर्ण राज्यभरातल्या नागरिकांनी बघितलं, नाराजी व्यक्त केली की ज्या पद्धतीने हे सगळं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळालेलं आहे। विरोधी पक्ष म्हणून आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेली भूमिका असेल किंवा सत्ताधाऱ्यांकडून झालेलं वर्तन असेल, याकडे महाराष्ट्राचा जनतेला मी विधानसभेत देखील बोललो, आजही म्हणतोय की या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार एक घटक दाखवा की जो सुखी आहे। लाडक्या बहिणींना देखील आता पानं पुसण्याचं काम सुरू आहे, पोर्टल बंद आहे, 5000 महिलांना वगळलेलं आहे। डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर त्याकडे नाराज आहेत। जे राज्य सरकारचे डॉक्टर MBBS आहेत त्यांच्या मागण्या अपूर्ण आहेत, कंत्राटी कामगारांच्या मागण्या अपूर्ण आहेत। शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी नाहीच, खोटं बोलले, परंतु अवकाळी पाऊस जो पडला त्यामध्ये पंचनामे झाले, त्याचे देखील पैसे मिळाले नाहीत। म्हणजे हे सरकार जे आहे हे खोटं बोलतं, रेटून बोलतं, लबाड आहे, आणि या लबाडांची माजोरीगिरी आणि माजलेले आहेत ही जनता उतरल्याशिवाय राहणार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।